मनोहर भिडे, बास करा आता किडे. बरळले पुन्हा. लाज वाटत नाही या माणसाला. नेहमी महिलांवर टीका करत असतो, नेहमी मुलींवर टीका करत असतो. कोणी हक्क दिला तुम्हाला महिलांवर आणि मुलींवर बोलायला? कोणी हक्क दिलाय तुम्हाला? प्रत्येक वेळी महिलांच्या कपड्यांवर बोला, महिलांच्या टिकलीवर बोला, महिलांनी हा ड्रेस घातला. आता तुम्ही सांगता की वटसावित्रीच्या पूजेला जाताना महिलांनी नटून जाऊ नये, नंतर ड्रेस मटेरियल मध्ये जाऊ नये. हे ड्रेस मटेरियल मध्ये काय असतं? पंजाबी सूट असतो, चुडीदार असतो, सलवार कुर्ता असतो. तुम्ही काय शिकवता आणि तुम्ही सांगणारे कोण महिलांनी काय घालायचं आणि कसं राहायचं? हे तुमचे तालिबानी विचार तुमच्या जवळ ठेवा. हिंदुत्वाच्या गोष्टी करता आणि तालिबानी विचार आम्हाला दाखवतात. अहो तुम्ही इंग्रजांचे तळवे चाटणारे, तुम्हाला लाज नाहीये. इंग्रजांनी थुकलेले चाटणारे आहात तुम्ही. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवता? तुम्ही म्हणता की हे स्वातंत्र्य जे मिळालंय ते हानगण दळभद्र. अहो लाज वाटली पाहिजे तुम्हाला हे बोलताना. हे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी लाटाकाटा झेलल्यात, गोळ्या खाल्ल्या, जेलमध्ये गेलेत, फासावर गेले, भगतसिंग पासून महात्मा गांधी पर्यंत सगळे लढलेत, आणि तुम्ही या सगळ्यांचा अपमान करताय या तुमच्या वक्तव्यावर की हे आपलं स्वातंत्र्य हनग आणि दळभद्र आहे. याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखलच झाला पाहिजे. आणि जर हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही सर्व देशावर प्रेम करणारे लोक रस्त्यावर उतरू आणि इंग्रजांच्या तळवे चाटणाऱ्या तुम्हाला लोकांना तुमची जागा दाखवून देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.